समुद्रधुनीतून शिवालिक आणि नंदादेवी हे दोन एलपीजी टँकर भारताच्या दिशेने एकूण 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात येणार, तर 22 टँकरबाबत इराणसोबत चर्चा सुरू आहे, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित तेल आणि वायूसाठे नष्ट करू, बेटांवरील हल्ल्यानंतर इराणची धमकी। होर्मुझमधून जायचं असेल तर चीनी चलनामध्ये पेमेंट करा, इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची एका वृत्तसंस्थेला माहिती। चीननं अमेरिकन डॉलर्सच्या वर्चस्वाला आव्हान देत नव्या व्यापार युद्धाला तोंड फोडलं। जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत युद्ध चालू राहणार, इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय, संपूर्ण व्यवस्था कोसळली आहे, हल्ला करण्यासारखं काही उरलं नाही, ट्रम्प यांचा दावा। पाकिस्तानात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 30% कपात, शहबाज सरकारचा मोठा निर्णय। इंधन संकटाचा सामना करण्यासाठी पाक सरकारकडून पगारामध्ये कपात। राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवी नियमावली जाहीर, शाळा, आश्रमशाळा आणि अंगणवाड्यांना 100% पुरवठा करण्याचे आदेश, दररोजचा पुरवठा अहवाल सादर करणं देखील बंधनकारक। गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभं राहणाऱ्या ग्राहकांना खुशखबर सरकारकडून देण्यात आली आहे, आता घरगुती सिलेंडर व्हॉट्सअप, SMS आणि ॲपद्वारे बुक करता येणार। राज्यातील 91,18,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा, सरकारकडून डिसेंबर ते मार्च कालावधीचा हप्ता वितरित, आतापर्यंत 39,300 कोटींचं वाटप। मुंबईमध्ये आज मेगा ब्लॉक, पश्चिम मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा प्रभावित, ठाणे वाशी नेरूळ दरम्यान लोकल सेवा 5 तास बंद, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार। हा फक्त एक ट्रेलर होता, पुढच्या वेळेस बादशहाच्या कपाळावरती गोळी मारू, लॉरेन्स बिश्नोई गँगची गायक बादशहाला धमकी, हवाला व्यवसायामध्ये सहभागी असलेल्यांनाही इशारा।